आमरा मित्रांनो, आज आपण आलो मित्रांनो बरं का जयपूर सिटीमध्ये, बरं का जयपूर शहरामध्ये. आणि इकडे शहरामध्ये बघा अशा रिक्षा बरं का मित्रांनो. या साईडला या अशा रिक्षामध्ये आता आपण बसलोय मित्रांनो. आणि 80 रुपये घेतले बरं का मित्रांनो. ज्या मूर्ती मार्केटला आता आपल्याला जायचं आहे. आणि रिक्षांचे नंबर पण बघा, राजस्थान म्हणून अशा. हे जयपूर शहर आहे आणि जयपूर शहरामध्ये आता मंदिरं वगैरे आणि बरेच बिल्डिंग वगैरे लाल दगडामध्ये बरं का मित्रांनो. आणि त्या समोरच्या साईडला किरंबा व्हिडिओ काढत होते आणि इकडच्या समोरच्या साईडला आम्ही व्हिडिओ काढत होतो बरं का मित्रांनो. कारण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपल्या मित्रासाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवत होतो नाही का. बस वगैरे मित्रांनो, एक वैशिष्ट्य बरं का इथं जयपूर म्हणजे राजस्थानमधून महाराष्ट्रात नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा म्हणजे पूर्ण दिल्ली, आग्रा, नगर हवेली, गुजरात, मध्य प्रदेश, तिकडं बनारस, काशी म्हणतो आपण नाही का, अशा शहरापर्यंत ह्या लोकांनी बस सुविधा पोच केल्या. आणि एक थोडीशी खंत आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचं, बसच मित्रांनो अशा लांब लांब जाते नाही. तुम्ही जर इकडे अक्कलकोट साईडला जर गेले ना, तिथून पुढे आंध्राचे बॉर्डर लागते बरं का. तिकडे पुढं बसच जात नाही राव आपलीवाली. चला, तो बाग निराळ आहे. चला, आपल्याला अजून बराचसा प्रवास करायचा मित्रांनो. आता मूर्त्या बघा मित्रांनो, आता मूर्ती मार्केटला आलो होतो आपण बरं का. आपल्या घरासमोर जे मंदिर बांधलंय ना, आपण पार्वती आणि गणपती बाप्पांचं घेऊन येणार बरं का. तेवढ्यासाठीच आपण आलोय आता मित्रांनो. आणि आता मूर्ती वगैरे घेऊन झालं मित्रांनो आपलंवालं. आता पॅकिंग बघा कशी करतोय मित्रांनो. गणपतींची मूर्ती आहे, गणेश देवांची आणि पार्वती माताची मूर्ती घेऊन आपण आता नाशिककडे आगमन करणार आहे. आणि दुर्गा माताची मूर्ती मित्रांनो ही गडचिरोलीला ती पाठवणार आहे. आणि ती मूर्तीची किंमत आहे 1.5 लाख रुपये. आणि आपण ज्या घेतलाय ना मित्रांनो, आपल्या बजेटनुसारच घेतलंय मित्रांनो. मकराना मार्बल म्हणून मूर्ती घेतल्या मित्रांनो. आणि चला आता मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे नाशिकच्या प्रवासाला. कारण बराच वेळ लागला मित्रांनो जयपूरमध्ये बरं का. आम्ही सकाळपासून आलो होतो, तुम्हाला व्हिडिओ मोठा होऊ नये त्याच्यामुळे मग थोडंसं शॉर्टकट दाखवता आलो बरं का मित्रांनो आम्ही. आणि हे जयपूर शहर आहे बरं का मित्रांनो. आम्ही परत रिक्षामध्ये बसून आणि परत रेल्वे स्टेशन, जयपूरचं जे स्टेशन आहे तिथपर्यंत आलो होतो. आणि मित्रांनो, आता आपल्याला एक बस भेटली, ती इंदोरपर्यंत जाणार आहे. आणि हे बघा जयपूर शहर आहे मित्रांनो. हे सगळं संध्याकाळी 4-5-6 वाजले होते मित्रांनो. 5 वाजताची गाडी होती आपल्याला. आणि असं सगळं इकडचे जेवढ्या पण बिल्डिंग वगैरे आहे मित्रांनो, सगळं लाल दगडामध्ये बरं का जयपूर शहर. मित्रांनो नक्की सांगा बरं का व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला. आमचा डेली ब्लॉग आहे हा. आणि अशा उंच इमारत आम्हाला असं वाटलंच नाही मित्रांनो आम्ही महाराष्ट्र सोडला म्हणून बरं का. जसं आपलं नाशिक शहर आहे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर असे जे आपले शहर आहे तसेच शहर आहे. आणि मित्रांनो हे बघा हरियाणा, म्हणजे ही बस जयपूरवरून हरियाणाला जाती, महाराष्ट्रात येते आणि दिल्लीला जाते. तिथून दिल्ली पण जवळ आहे, हरियाणा सगळे असे राज्य जवळ आहे. आणि मित्रांनो ज्या आता पुढे यायचं आहे मित्रांनो आता आपल्याला बरं का. तर आपल्याला निघायचं आहे आता. किरणभाऊने थोडासा विचार केला, त्याच्यामुळं ह्या नदीवरून आपण जे जयपूरची जी नदी आहे त्या नदीपासून आपल्याला जायचं आहे आता उज्जैनला. मग तिथून महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे ना. कारण शिव आणि पार्वती आणि गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला कोणाला करून द्यायचं आहे, महाकालेश्वर म्हणजे महादेवाला करून द्यायचं आहे. कारण आपल्याला मित्रांनो थोडंसं काय झालं माहिती का, ट्रेन नव्हती बरं का येताना मित्रांनो. जाताना ट्रेन होती पण येताना ट्रेन नव्हती, ती अडचण आली आम्हाला. मग त्याच्यामुळे एक दिवस तिकडं थांबण्यापेक्षा मग आम्ही काय केलं, लक्झरी बस ज्या राहत्या स्लीपर कोच जे भेटल त्यानं घरी निघायचे मित्रांनो. कसं आहे माहिती का, बाहेरच्या राज्यात तुम्ही जास्त वेळ नाही थांबू शकत. हा, तुम्ही जर कामकाजानिमित्त तिथं जर असाल तर मग तो भाग निराळा आहे बघा मित्रांनो. एकदम अशा सुंदर अशा लाईटी, रोषणाई वगैरे असं एकदम दिलचस्प म्हणतो नाही का आपण, असं सगळं या बस वगैरे नाही का. खूप सुंदर अशा बिल्डिंग आहे मित्रांनो. आणि या हवा महल इकडे बरंचसं होतं बघण्यासारखं. पण मित्रांनो काय झालं माहिती का, आपल्याकडे जबाबदारी होती मूर्त्यांची, त्याच्यामुळे आम्ही इकडे तिकडे फिरण्यात आमचा वेळच नाही गेला. आम्ही जसं उतरलो तिथं, समजा पहाटे उतरलो आम्ही 4 वाजता उतरलो तिथं बरं का जयपूर शहराच्या रेल्वे स्टेशनला. मग तिथं थोडासा आराम केला 2-1 घंटे आणि आमचं स्नान वगैरे आटपून आम्ही जयपूरमधून लक्झरी बसने निघालो होतो. तर ना आता आपण आलोय महाकालेश्वर त्रिभुवन वंदिता असे तर आलोय मित्रांनो. आता किरणभाऊ तिकडं डोक्यावरती मूर्ती वगैरे घेऊन झाले पार्वती माताची.
आणि आमच्या डोक्यावरती गणपती मातांची मूर्ती. मित्रांनो आता आम्ही आलोय महाकालेश्वरला बरं का. आणि किरण भाऊ कसे पा इथं आंघोळ करू राहिले मस्त पैकी. काय उड्या मारित्या का? डुबकी मारित्या? मारा डुबकी माता. काय डुबकी मारा माता? काय हा मग चालू केलं मग करा डुबकी मारा दान काटून. आता किरण भाऊ गेले पाण्यामध्ये बरं का. मित्रांनो एकदम चित्तधरक असा कार्यक्रम बरं का किरण भाऊंचा. केव्हाचे पाण्यात गेले, एवढे पाण्यात थांबणं एवढं शक्य नाही मित्रांनो. आणि थंडी खूप आहे बरं का मित्रांनो या साईडला. आणि हे महाकालेश्वर मंदिर आहे मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. किरण भाऊ अजून पाण्यात आत्ताशी बाहेर आले. काय दम घेतला वाटतं. बरं 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 आता निघायचं का? आता निघायचं आपल्याला ना मित्रांनो. खूप असं आणि शेवळ खूप वगैरे आलं नाही काय साईडला, समोरच्या साईडला असं बघू शकता मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपण आलो इकडे. हे बघा नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो बरं का महाकालेश्वरच्या दर्शनाला. आता गंगेवरून आंघोळ वगैरे स्नान वगैरे करून आलो मित्रांनो. आणि समोर प्रसाद वाले लेडीज महिला ना मित्रांनो, प्रसाद वगैरे वाटत राहतं बरं का अशा पद्धतीनं. आणि किरण भाऊने फुलं वगैरे घेतले. किरण भाऊ वगैरे चालले हे करत. चला आपल्याला समोर जायचं तर मोबाईल ठेवायला वगैरे व्यवस्था बघावं लागेल मित्रांनो. मोबाईल वगैरे मध्ये आतमध्ये जाऊन देत नाही ते, तर बघू मित्रांनो. नाही मी पहाटे पोहोचल्यामुळे ना उज्जैनला, मग पहाटे लवकर दर्शन होणार आहे. आता हे बघा मित्रांनो, सगळ्यांना जरा उज्जैनचा आपला महाकालेश्वरचा बरं का. इथला खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. पण बघा महाकालेश्वर भगवान की जय, ओम नमः शिवाय मित्रांनो, हर हर शंभो, अशा बऱ्याच गर्जना करून मित्रांनो आम्हाला डिस्प्लेलाच दर्शन झालं पहिल्यांदा. किरण भाऊच्या पाठीमागं मी होतो बरं का, आम्ही होतो मित्रांनो. किरण भाऊन पहा जय महाकाल असं लिहिलंय कपाळावरती. आणि मित्रांनो आम्हाला आहे ना पहाटे पण खूप घाम येतो नाही का, आमचं घामाचं शरीर थोडंसं आणि चाललं का खूप घाम येतो. बरेच लोकांनी असं महाकाल महाकाल लिहिलेलं होतं बरं का कपाळावरती. मस्त सुंदर असा चंदनाचा टिळा वगैरे, असं खूप सुंदर असं दृश्य मित्रांनो. आणि 2000 कोटी रुपये ह्या महाकालेश्वराचं जे कॉरिडॉर आहे म्हटलं जातं नाही का मित्रांनो, म्हणजे गाभारा वगैरे इथं प्रभू रामचंद्रांचं पण असं बऱ्याच गोष्टी मित्रांनो दाखवण्यासारख्या. त्या पण जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढं दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. आणि बरीच अशी मोठी लाईन होती मित्रांनो. हे बघा महाकालेश्वर भगवान की जय. आणि हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मित्रांनो, कळस हा आहे मित्रांनो, जो थोडासा सावळा पडला तो कळस आहे. हा मुख्य ध्वज आहे फक्त. आणि असं खाली मित्रांनो महाकालेश्वर मंदिर हे डबल टेबल डेकरचं जसं ओंकारेश्वर मंदिर आहे ते पण दाखवण्याचा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. हे बघा असं सुंदर असा देखावा मित्रांनो इथं. मित्रांनो तुम्हाला जर दर्शन झालं ना महाकालेश्वरांचं तर कमेंट करू नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बरं, गरीब माणसाचं चॅनल हो द्या आम्हाला. पोपट वगैरे बसले बाय वरती. बरंच मंदिरांचं काम वगैरे चालू बरं का इथं. आणि इकडे सगळे पारवा येऊन बसले बघा. मुख्य निर्गमद्वार असं दिलंय इकडे समोरच्या साईडला. आणि आहे महाकालेश्वर मंदिर मित्रांनो. हा मुख्य कळस बहुतेक मित्रांनो, मुख्य कळसच कळत नाही मित्रांनो बरं का, इथं बरंच कळस आहे. आणि हे ओंकारेश्वर महादेव मंदिर हे समोर दिसतंय तुम्हाला. ते असं बरंच मंदिरांच्या आता इथं कामं चालू मित्रांनो बरं का. कधी आले तर या मित्रांनो. पण बरंच लांबून दर्शन वगैरे भेटत तुम्हाला. 50 फुटापेक्षा जास्त अंतर आहे. आणि बरेच असे भाविक वगैरे, किरण भाऊ पण येतं शूटिंग वगैरे करू राहिले. इथं चांगलं बघण्यासारखं आहे बाय.
इथं बघण्यासारखं आहे मित्रांनो. आम्ही आलोय महाकालेश्वर मंदिर. बरंच असं मोठं कॉरिडॉर वगैरे बनवलंय बरं का. तिकडे भगवान शिवजी, कृष्ण भगवान, ब्रह्म विष्णू महेश, दत्तात्रय भगवान अशा बऱ्याचशा मूर्त्या इथं बघा. आणि हे महाकालेश्वर मंदिर आहे. शिप्रा नदीच्या तीरी मित्रांनो आलोय आम्ही आता. आणि बरंच असं मोठं कॉरिडॉर वगैरे बनवलंय मित्रांनो. आता आपण ह्या रोडने आलो होतो, इकडनं जायचं असं बाहेरच्या साईडला. तर जरा जाऊया बाहेरच्या साईडला मित्रांनो. आता किरण भाऊची पण शूटिंग वगैरे चालू मित्रांनो. आणि बरेच वारंवार सूचना वगैरे दिल्या जात्या बरं त्या ठिकाणी. बरेच भाविक बघ मित्रांनो अशा रेलिंग मध्ये इकडनं येत असतात नाही का. आणि मित्रांनो इथं लांबून दर्शन नेमके असा विषय नाही का. 50 फुटापेक्षा म्हणजे जिथं शिवलिंग आहे महाकालेश्वरांची तिथून 50 पायऱ्या वरती असं दर्शन वगैरे झालं मित्रांनो आमचं वाला. जवळून दर्शन झालं नाही. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर दिसले रे रामा असं काहीतरी भजन मित्रांनो म्हटलं जातं नाही का. ते काय खोटं नाही मित्रांनो. आणि मित्रांनो ही मूर्ती खूप आम्हाला महादेवांची, ही कालिका माता, ब्रह्म विष्णू महेश आणि श्रीकृष्णाचं आहे सुदर्शन चक्र खूप असं डोळ्यात सामावून घेण्यासाठी आम्ही आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवला बरं का. बनवला आपण खूप असं मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवला. लाईक करा चला मित्रांनो इथपर्यंत बघितलंय तुम्ही. ब्रह्मा विष्णू महेश, कालिका माता सगळ्यांचं दर्शन मित्रांनो इथं बघा. सुंदर अशा मूर्ती मित्रांनो. असं वाटेल का आता बोलतील लगेच. बघा जे बांधकाम वगैरे चालू मित्रांनो ते समोरच्या साईडला त्या दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. बघा समोरच्या साईडला बरंच बांधकाम बाकी मित्रांनो. तुम्ही जर मित्रांनो आलो नाही इथं आणि ह्या गुरुकृपा रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं बरं का मित्रांनो. 80 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण. हे उज्जैनचं बरं का मित्रांनो. उज्जैनचं तिथं रेल्वे स्टेशन त्याच्या समोरच आहे. एकदम समोरच गुरुकृपा म्हणून आहे. आणि नॉनव्हेज हा प्रकारच नाही मित्रांनो. जर तुम्ही आमचा व्हिडिओ जर बघितला अवंतिका म्हणून स्टेशन आहे. याला उज्जैनचं स्टेशन पण म्हटलं जातं नाही का. याच्या समोरच्या साईडला स्टेशन आहे आणि या समोरच्या साईडला गुरुकृपा हॉटेल आहे. सिंग साहेब द ग्रेट म्हटलं जातं ना. ते काही खोटं नाही मित्रांनो. इथं नॉनव्हेजचा थोडासा पण प्रकार नाही आहे. आता आपण रिक्षानं चालू आहे मित्रांनो. जिथं आपल्या इंदोर गाड्या वगैरे लागत्या ना तिकडे जायचं मित्रांनो आपल्याला रिक्षात बसून बरं का. आता मित्रांनो आपण आता आपल्या घरच्या वाटेला निघालो बरं का. आता बरंचसं देवदर्शन करून असं घरच्या वाटेला बसलोय बसमध्ये. आणि किरण भाऊ आता व्हिडिओ काढून राहिले मस्त पैकी नाही का. आपल्याला पोहोचायचं नाशिकला. शेजारी आमचं पण मित्रमंडळ आहे. ठीक आहे पडलं खूप अशा दिवसभरापासून दुपारी 1 वाजेपासून आम्ही वाट बघतोय. आम्ही आता 6:45ला गाडीत बसलोय. बघू आता त्यांनी टायमिंग दिला आहे 2-2:30 पर्यंत तुम्हाला द्वारका सर्कलवर पोच करून देऊ. पण आता बघू किती वेळात पोच करतायत. तरी आपण वाटाने जाण्याचा जो आनंद आहे तो आपण घेतोय. बघू आता वाटेमध्ये काय काय प्रसंग येतात आणि काय आनंदाचे क्षण पण येतात. तरी आपण सर्व मित्रांनी पुढच्या वेळेस आवडीनं व्हिडिओ बघावा अशी सर्वांना नम्र विनंती करतो मित्रांनो. तर आमचा जो जयपूरचा मूर्त्यांचा प्रवास होता तो आता संपत आता अखेरीचा आलेला बरं का मित्रांनो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. आणि खूप मोठा आम्ही साधारण मित्रांनो 4,500 किलोमीटरचा प्रवास करत करत आज इंदोरमध्ये पोहोचलो होतो बरं का. म्हणजे सकाळीच नेमकं ट्रेन वगैरे आम्हाला टायमिंग वगैरे काही माहीत नव्हतं इकडचं. त्या पद्धतीने आम्ही इकडं पोहोचलो होतो. तर चुकीच्या वेळेला आम्ही म्हणजे नियोजन नसल्यामुळं पुढच्या ज्या गोष्टी होत्या त्या थोड्याशा हे होऊन गेल्या आणि बराच वेळ आमचा व्हायला गेला. आज साधारण सकाळी 8 वाजेपासून आम्ही इंदोरमध्ये होतो आणि गाडीच भेटत होतो मित्रांनो बरं का. आणि रेल्वे जेवढ्या स्टेशनला वगैरे गाड्या होत्या त्या बंद होत्या. म्हणजे त्या कंटिन्यू रविवारी, शुक्रवार आणि गुरुवार अशा जातात. आणि आज बुधवारी मित्रांनो म्हणजे उद्या गाडी होती डायरेक्ट. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
आणि हे इंदोर शहर आहे मित्रांनो. आता आम्ही सासरो असाला गेलो होतो आणि आता चाललोय माहेरी आपल्या महाराष्ट्रामध्ये, जिथं आपली जन्मभूमी, तपोभूमी, जे काय असेल ते सगळं आपलं कर्मभूमी आपण म्हणतो महाराष्ट्र. इकडे फक्त मूर्त्यांच्या निमित्तानं इथं आलो होतो मित्रांनो आपण. आणि बघा ना मित्रांनो, मूर्त्या घ्यायला महाराष्ट्रातून तिथपर्यंत यावा लागतो. तो ग्रॅनाईट मार्बल असेल किंवा मकराना दगड असेल, त्या दगडाच्या मूर्त्या म्हणजे हा भगवान म्हणजे हे जग निर्मिती करून ठेवली, जो व्यवहार करून ठेवला देवांनी किंवा जे पकन माणसं निर्मात्याला आले असतील, तर हा व्यवहार कसून करून ठेवला. बघा ना, देवदर्शनाला कोण माणूस तिथपर्यंत जाईल, त्या मूर्त्यानं तिथून घेऊन महाराष्ट्रातील म्हणजे प्रत्येकाला व्यवसाय हा भेटत चालतो नाही का. अशा पद्धतीने आमचा व्हिडिओ होता मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणखी मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, डेल ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर खूप आभारी बरं का. आणि मित्रांनो, आपल्याला आता नवीनच आता व्हिडिओ बनवायचा आहे, जो आपलं मंदिराचं काम चालू आहे नाही का. मग कमेंट करून नक्की सांगा आणि 200 लाईक टाकून द्या ना आपल्या व्हिडिओला.